जर समीर गायकवाड हा मुख्य आरोपी असेल तर मग कटाचा सूत्रधार तो नाही आहे का, किंवा आणखी कोणी आहे त्याच्या मागे, समीर गायकवाड यांच्या मागे? खरं तर 12 आरोपीची नावं चार्जशीट मध्ये आलेली आहेत आतापर्यंत. हा काहीतरी फक्त एका खुनाचा तपास नाहीये, इतर याच विचारांच्या आधारे झालेले इतर खून. मला एक सांगा की समीर गायकवाडला 2015 साली सप्टेंबरच्या महिन्यामध्ये अटक झाली होती आणि तो मुख्य आरोपी आहे असं म्हटलं जात होतं. जर समीर गायकवाड हा मुख्य आरोपी असेल तर मग कटाचा सूत्रधार तो नाही आहे का, किंवा आणखी कोणी आहे त्याच्या मागे, समीर गायकवाड यांच्या मागे? खरं तर 12 आरोपीची नावं चार्जशीट मध्ये आलेली आहेत आतापर्यंत आणि केवळ तो एकच नाव नाहीये, त्याला पहिल्यांदा अटक झाली होती. परंतु ही जी 12 नावं आलेली आहेत त्याच्यातले 2 फरार आहेत, अजून त्याच्यापर्यंत पोलीस पोहोचलेले नाहीयेत, तपास यंत्रणा पोहोचलेली नाहीये आणि बाकीचे अनेक गुन्हेगार असे आहेत की जे इतर खुनांच्या खटल्यांमध्ये, त्याचबरोबर नालासोपारा केस जी आहे ज्याच्यामध्ये प्रचंड स्फोटकं सनातन संस्थेच्या कार्यकर्त्याकडं, त्यांच्या साधकाकडच्या घरी सापडली होती. त्याचबरोबर इतरही अनेक काही गुन्हे, म्हणजे बॉम्बस्फोटाची काही प्रकरणं झाली होती, त्याच्यातले गुन्हेगार आहेत. त्यामुळं हा काहीतरी फक्त एका खुनाचा तपास नाहीये, इतर याच विचारांच्या आधारे झालेले इतर खून आणि नालासोपारामध्ये जी घटना घडली तिथं जी शस्त्र सापडली गेली त्या शस्त्रांचा शोध घेऊन त्याच्यामध्ये सापडलेले गुन्हेगार, त्याच्या मागची पार्श्वभूमी, याच्यातले सगळ्यांचे अंतरसंबंध समोर आले पाहिजेत अशी आमची भूमिका आहे. परंतु दुर्दैवाने 9 वर्ष होऊन सुद्धा या पद्धतीची काही एक स्पष्ट मांडणी, स्पष्ट तपास समोर आलेला दिसत नाही आणि म्हणून हे प्रतिज्ञापत्र सादर केलेले.